नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टल बाबतचा आहे। या पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन कसं करायचं, व्हॅलिडेशन करत असताना कोणकोणत्या अडचणी येणार आहेत, मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट म्हणजे काय, संच मान्यतेला हा डेटा कसा ट्रान्सफर होणार आहे, कोणता डेटा संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करायचे आहेत, त्या सर्व समस्यावर मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। प्रत्येक समस्येचं सोल्युशन सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देतो आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपण कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राइब करावं। अजूनही जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर खाली असलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि मित्रांनो, निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडणार आहे। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया। लेट्स स्टार्ट नाउ। कुठलं तरी एक ब्राउझर आपल्याला ओपन करायचा आहे। ऍड्रेस बार मध्ये युडॅस प्लस टाइप केल्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन येईल त्या स्क्रीनच्या राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचा आहे, गो वर क्लिक करायचं आहे। या पेजवर युडॅस प्लस चे सर्व मॉड्यूल्स उपलब्ध झालेले आहेत। आजचा व्हिडिओ स्टुडंट मॉड्यूल बाबतचा आहे। स्टुडंट मॉड्यूलच्या लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड आलेला आहे। राईट साइडला करंट अकॅडमिक इयर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर 2024-25 चा डेटा आपल्याला या स्नॅपशॉट मध्ये पाहायला मिळेल। परंतु मित्रांनो, अकॅडमिक इयर 2025-26 वर क्लिक करण्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये सद्यस्थितीमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर किती विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांचं एमबीयू पेंडिंग आहे हे आपल्याला बघून घ्यावं लागेल। आणि त्याची प्रोव्हिजन डाव्या साइडला आधार कॅप्चर स्टेटस मध्ये दिलेली आहे। हा एक नवीन टॅब ऍड झालेला आहे आणि या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील ती संख्या पाहायला मिळेल। या संख्येवरून आपल्या शाळेची पटसंख्या अचूक आली का याची आपण खात्री करून घ्या। त्यानंतर 72 विद्यार्थ्यांचे आधार प्रोव्हाइड केलेले आहेत। 59 विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे। 13 विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन व्हायचं आहे आणि त्याचबरोबर 16 विद्यार्थ्यांचे एमबीयू पेंडिंग आहेत आणि 33 विद्यार्थ्यांचे एमबीयू रिक्वायर्ड नाही। तर मित्रांनो, हे एमबीयू काय आहे आणि एमबीयू चा अर्थ काय हे सुद्धा मी आपणास सांगणार आहे। तत्पूर्वी आपण थोडं स्क्रॉल केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये आज रोजी जेवढे वर्ग असतील त्या सर्व वर्गांची वर्गनिहाय पटसंख्या दिलेली आहे। किती विद्यार्थ्यांचे आधार आपण एंटर केलेले आहे ती संख्या दिलेली आहे आणि या संख्येवरून आपल्या शाळेमध्ये आज रोजी जेवढे काही विद्यार्थी हजेरीवर असतील ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले की नाही याची आपण सर्वात प्रथम खात्री केली पाहिजे। आणि जर सर्व विद्यार्थी आले असतील तर आपल्याला पुढे त्यांचं अपडेशनच करायचं आहे। पण जर विद्यार्थी कमी आले असतील किंवा विद्यार्थी जास्त असतील तर मग आपल्याला जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावं लागेल आणि कमी असलेल्या विद्यार्थ्यांना एकतर न्यू एंट्री करावी लागेल किंवा इम्पोर्ट करावं लागेल। त्यामुळे हा जो डॅशबोर्ड आपणास दाखवतो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। तर चला मित्रांनो, आता आपण आधार व्हॅलिडेशन कडे जाऊया। डाव्या साइडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे ऍक्टिव्ह स्टुडंट्स टॅब आहे, यावर क्लिक करायचं आहे। आता आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल। मित्रांनो, या ठिकाणी आपणास मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आहे, त्या बाबी आपण समजून घ्याव्यात आणि त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपलं हे युडॅस प्लसचं स्टुडंट पोर्टल 100% अपडेट होईल आणि कोणतीही अडचण भविष्यामध्ये आपणास येणार नाही। एक तर मित्रांनो, कॉलम नंबर 3 आपल्याला पाहायचा आहे की विद्यार्थ्यांना पेन नंबर मिळाला की नाही याची आपण खात्री करून घ्यावी। त्यानंतर शेवटचा जो दुसरा कॉलम आहे एंट्री स्टेटस, यामध्ये कंप्लीटेड लिहून आलं पाहिजे, नॉट स्टार्टेड किंवा इन प्रोग्रेस
नसावं, सर्व विद्यार्थ्यांचे एंट्री स्टेटस आपल्याला कंप्लीट असले पाहिजे। इथे बघा काही विद्यार्थ्यांचे एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड आहेत, म्हणजे या विद्यार्थ्यांचं अपडेशन अजूनही झालेलं नाही। त्याच्यानंतर मित्रांनो इथे आधार व्हॅलिडेट एक कॉलम दिलेला आहे आणि या कॉलम मध्ये त्या विद्यार्थ्यांच्या आधारचा स्टेटस दिलेला आहे। मित्रांनो आपण पहिला विद्यार्थी घेतला आणि या ठिकाणी आपण जर बघितला तर या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे, परंतु या विद्यार्थ्याचा एमबीयू पेंडिंग आहे। तर मित्रांनो इथे एमबीयू म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ। एमबीयू म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट। ज्या मुलांचे वयोगट 5 ते 7 या दरम्यानचे असतील त्या सर्व मुलांचे आधार जरी व्हॅलिड असतील तरी त्या मुलांचे आधार आपल्याला अपडेट करावे लागतील, कारण 5 ते 7 या वयोगटातील मुलांचे फिंगरप्रिंट्स, त्यांचे फोटो, त्यांचे आयरिस बदललेले असतात, त्यांचे बायोमेट्रिक चेंज झालेले असतात आणि त्यामुळे या मुलांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करावे लागतील। आणि हे जे वयोगट आहे हे वयोगट त्या मुलाच्या डेट ऑफ बर्थ वरून काढला गेलेला आहे आणि त्यामुळे एमबीयू पेंडिंग दिसत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही। आपल्या शाळेमध्ये असलेल्या प्रत्येक मुलाच्या समोर हा जो रिव्हॅलिडेट टॅब दिलेला आहे या रिव्हॅलिडेट टॅब वर आपल्याला क्लिक करायचं आहे। जरी त्या मुलाचं आधार व्हॅलिडेशन झालेलं असेल तरी सुद्धा प्रत्येक मुलाच्या नावासमोर असलेल्या रिव्हॅलिडेट बटनवर आपल्याला क्लिक करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो जी मुलं 15 ते 17 वयोगटामध्ये आहेत त्याही मुलांचं बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करावं लागेल। आणि एक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 5 ते 7 वयोगटातील आणि 15 ते 17 वयोगटातील जी मुलं आहेत ज्यांचे बायोमेट्रिक आपल्याला अपडेट करायचे आहेत, ज्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे, अशा मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही, ते फ्री ऑफ कास्ट आहे। आणि त्यामुळे आपल्या शाळेमध्ये असलेल्या प्रत्येक मुलाच्या नावासमोर असलेल्या रिव्हॅलिडेट या बटनवर क्लिक करावं लागेल। इथे आपल्याला एक विद्यार्थी दाखवतो आहे मित्रांनो ज्यामध्ये एमबीयू नॉट रिक्वायर्ड, म्हणजेच हा जो मुलगा आहे हा मुलगा 7 वर्षापेक्षा किंवा 5 वर्षापेक्षा कमी वयोगटाचा असू शकतो किंवा त्यांनी नुकतंच आधार अपडेट केलेलं असू शकतं आणि त्यामुळे या मुलाचा एमबीयू म्हणजेच मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करण्याची गरज नाही। इथे सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना आणखीन एक महत्वाची सूचना आहे की या मुलांचं जरी एमबीयू अपडेट करायचं असेल किंवा या मुलांचा एमबीयू पेंडिंग असेल तरी सुद्धा ही मुलं आधार व्हॅलिडेट असल्यामुळे या मुलांचा जो डेटा आहे तो डेटा संच मान्यतेमध्ये काउंट होणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपण पुन्हा समोर जाऊ। इथे बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे जे आधार व्हॅलिडेशन आहे ते फेल झालेलं आहे। आता हे व्हॅलिडेशन कसं करायचं याबाबत मी यापूर्वीही व्हिडिओ तयार केलेले होते, परंतु पुन्हा एकदा मी यामध्ये काही अपडेट्स आपणास सांगतो आहे। तर मित्रांनो आता आपण 2 डिफरंट केसवर काम करणार आहोत। पहिल्या केसमध्ये आधार नॉट अवेलेबल, म्हणजेच या विद्यार्थ्याची एंट्री झालेली आहे परंतु या मुलाचा आधार एंटर करण्यात आलेला नाही। जरी या मुलाचं अपडेशन झालेलं असेल परंतु या विद्यार्थ्याची एंट्री करत असताना त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर केला गेलेला नाही आणि अशा केसमध्ये डावीकडे असलेल्या त्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर 4.1.7 च्या पूर्वी असलेल्या डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन एसडीएमएस या टॅब वर जर आपण क्लिक केला तर या ठिकाणी त्या मुलाचा आधार नंबर आणि त्याचबरोबर त्या मुलाचं आधारवरचं नाव आपण एंटर करू शकता। या ठिकाणी परत एक गोष्ट आपणास मी सांगतो आहे, आधार व्हॅलिडेशन करत असताना 4.1.1 मधलं त्याचं नाव आणि 4.1.8 मधलं त्याचं नाव यामध्ये जरी तफावत असेल तरी त्या विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन होणार आहे। तर जर आपल्याकडे अशा काही विद्यार्थ्यांचे आधार अवेलेबल झालेले असतील तर आपण त्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार एंटर करावे आणि त्यांचं व्हॅलिडेशन करावं। आता मित्रांनो एक विद्यार्थी घेऊ ज्या विद्यार्थ्याचा आधार
एंटर केलेला आहे, परंतु त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन फेल झालेलं आहे, अशा केसमध्ये परत एकदा आपण त्याच्या नावावर क्लिक करणार आहोत। आधार व्हॅलिडेशन करता आपल्याला 4.1.2 मधलं जेंडर आणि 4.1.3 मधलं त्याचा डेट ऑफ बर्थ, 4.1.7 मध्ये त्याचा आधारचा नंबर आणि 4.1.8 मध्ये त्याचं आधारवर असलेलं नाव हे महत्वाचं आहे। आणि म्हणून डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन SDMS वर आपल्याला क्लिक करायचं आहे। ऍग्री वर क्लिक केल्यानंतर 4.1.7 4.1.8 ब्लँक होणार आहे। आता जो आधार आपण व्हॅलिडेट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम त्या मुलाचा डेट ऑफ बर्थ आणि त्याचा जेंडर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर 4.1.7 मध्ये आधार नंबर एंटर करायचा आहे आणि 4.1.8 मध्ये आधारवर जसं नाव आहे तसंच्या तसं नाव आपल्याला एंटर करायचं आहे। या ठिकाणी परत एक महत्वाची सूचना आपणास देतो आहे, 4.1.1 आणि 4.1.8 यामध्ये जर नावात तफावत असेल आणि आधारवरचं नाव जर बरोबर असेल तर 4.1.1 चं नाव चेंज करण्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याशी संपर्क साधावा, ते आपल्याला हे बदल करून देतील। आता आपण खाली आलेलो आहे, सेव्ह या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, क्लोज वर क्लिक करायचं आहे। परत एकदा डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स ऍक्टिव्ह स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे। ज्या विद्यार्थ्याचं आता आपण अपडेशन केलेलं आहे तो विद्यार्थी सर्च करायचा आहे आणि बघा मित्रांनो त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे। एक महत्वाचा बदल UDAS प्लस च्या स्टुडंट पोर्टल वर करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे जर आपण जनरल प्रोफाइल अपडेट केली तरी सुद्धा ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन होत असतं। त्यासाठी आपल्याला आधार व्हॅलिडेशन या बटनवर क्लिक करण्याची गरज नाही। मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये इथे व्हॅलिडेट आधार अशा पद्धतीचा टॅब आलेला असू शकतो, अशा केस मध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या बटनवर क्लिक करायचं आहे। लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स मध्ये क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्ह स्टुडंट वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या रिव्हॅलिडेट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। एकदा क्लिक करणे आवश्यक आहे। पुन्हा एक मित्रांनो व्हॅलिडेशनची केस घेऊया। बघा मित्रांनो मी दुसरी केस घेतलेली आहे, यामध्ये सुद्धा आधार व्हॅलिडेशन फेल झालेला आहे। या ठिकाणी एक नवीन केस आहे परंतु थोडा विषय वेगळा आहे। डाव्या साईडवर असलेल्या त्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत एकदा 4.1.2 मधलं त्याचं जेंडर, 4.1.3 मधलं त्याचा डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर डू यू वॉन्ट टू चेंज द आधार स्टेटस वर क्लिक करायचं आहे। ऍग्री वर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि 4.1.8 मध्ये आधारवर जसं नाव आहे तसंच्या तसं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे। परत एकदा सांगतो आहे 4.1.1 आणि 4.1.8 मध्ये तफावत असू शकतं, परंतु व्हॅलिडेशन करण्यासाठी 4.1.1 आणि 4.1.8 या दोघांची टॅली केल्या जात नाही। आधारवर जसं नाव आहे तसंच्या तसं नाव मी एंटर केलेलं आहे। खाली जाऊन सेव्ह बटन वर क्लिक केल्यानंतर क्लोज वर क्लिक करायचं आहे आणि जेव्हा आपण त्या विद्यार्थ्याला परत सर्च करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो आधार व्हॅलिडेशन कसं करायचं हे आपणास निश्चितच समजलेलं असेल आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन आपण करून घ्यावे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर असलेल्या रिव्हॅलिडेट बटन वर आपण क्लिक करावं। ज्या विद्यार्थ्यांचे आधार एंटर केलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे आधार आपण एंटर करावेत। 4.1.1 मध्ये जर काही बदल असेल तर तात्काळ आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामरला संपर्क करावा। ज्या ज्या मुलांचे MBU पेंडिंग दाखवले जात आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची सूचना द्यावी। हे बायोमेट्रिक फार महत्वाचे आहेत आणि हे बायोमेट्रिक अपडेट करण्याची सूचना आपण सर्व पालकांना द्यावी आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे आधार सस्पेंड झालेले आहेत किंवा इनव्हॅलिड झालेले आहेत किंवा कॅन्सल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांचे जुने आधार कार्ड आपण तात्काळ गट साधन केंद्राला सबमिट करावे, जेणेकरून त्या मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी नियोजन करता येईल। सरळ प्रणालीच्या संच मान्यतेकरता 30 सप्टेंबर हा संदर्भ दिनांक आहे। 30 सप्टेंबरला UDAS प्लस च्या पोर्टलला जेवढे विद्यार्थी आधार व्हॅलिडेट होतील तेवढेच विद्यार्थी संच
मान्यतेमध्ये काउंट होणार आहेत आणि त्यामुळे संच मान्यतेच्या दृष्टीने UDAS प्लस हे पोर्टल फार महत्वाचं आहे। हाच डेटा भविष्यामध्ये सरळ प्रणालीमध्ये इम्पोर्ट केला जाणार आहे आणि त्यामुळे सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करावी, विद्यार्थी इम्पोर्ट करावेत, विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावेत आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करून घ्यावेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतचे कमेंट्स आपण अवश्य लिहावे। त्याचबरोबर आपणास पुन्हा एक माझी विनंती आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।